बैठक घेण्यात आलेली होती। काय नेमकं बैठकीचं प्रयोजन होतं, काय ठरलं बैठकीत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला जवळपास 26 वर्ष झालेली आहे आणि 26व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना महाराष्ट्रव्यापी एक मोठा मेळावा पुणे येथे बालेवाडी स्टेडियममध्ये घेण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात नाशिक जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सभासदांनी, पदाधिकाऱ्यांनी, आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार या सर्वांनी त्या मेळाव्याला उपस्थित राहावं या संदर्भामध्ये त्यांची एक बैठक आपण आयोजित केली होती। त्यांना आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त या ठिकाणी सभासद हे पुणे येथे उद्या परवा होणाऱ्या मेळाव्यामध्ये, प्रताप इंधनाच्या मेळाव्यामध्ये सहभागी होतील अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण म्हणलात नाशिक जिल्ह्याला 3 मंत्री दिलेले आहेत। नाशिक जिल्ह्याची जबाबदारी कोणी राहणार आहे? आपली ताकद तिथे कशी दिसणार आहे? किती लोक नाशिकहून पुण्याच्या मेळाव्यात जातील? 100% खरं आहे की सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये 3 कॅबिनेट मंत्री दिलेले आहेत। वास्तविक 9 कॅबिनेट मंत्र्यांची या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शपथ घेतलेली आहे मंत्र्यांनी, परंतु 3 मंत्री हे नाशिक जिल्ह्यातील आहेत। जवळपास 1/3 म्हणजे 35% वाटा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये हा नाशिक जिल्ह्याचा आहे। नाशिक जिल्ह्यावरती नाशिक जिल्ह्याने जो दादांना साथ दिली, जो न्याय दिला, त्या न्यायाला प्रतिसाद म्हणून दादांनी 3 मंत्र्यांना या ठिकाणी सत्ता या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे, सत्तेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे आमची जबाबदारी अत्यंत मोठी आहे। नाशिक जिल्ह्याच्या आमच्या सर्व आमदार, खासदार, मंत्री आम्ही सर्वजण मिळून कमीत कमी 10,000 लोक त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि 100% तेवढे सभासद आमची येतील याची आम्हाला खात्री आहे। पुन्हा एकदा लाडकी बहिणीचा निधी वळवण्याची चर्चा आहे। वारंवार असं होतंय ही योजना कुठेतरी जडधरली सरकारला असं नाही, त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, मला असं वाटतं की मी स्वतः त्या ठिकाणी होतो, परभणीला त्यांनी या ठिकाणी सविस्तर बाब आपल्या मीडियाच्या समोर आणून दिलेली आहे। त्यामुळे तो विषय माझा नाही, परंतु मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा व्यवस्थितपणे खुलासा केलेला आहे। आपण मागे नाशिकमध्ये आवाहन केलं होतं सर्व कृषी कर्मचाऱ्यांना की खरीपाच्या हंगामावर शेतकऱ्यांना भेटी जरू नये, सरकारला आंदोलन करू नये, तरी देखील आता नगर जिल्ह्यामधलं लिपिकांचं बंद आंदोलन सुरू झालंय, काम बंद आंदोलन। मला माहित नाही, जर काम बंद आंदोलन असेल तर कशामुळे काम बंद आंदोलन आहे, त्यांनी माझ्याकडे कुठल्या प्रकारच्या मागण्या अजून केलेल्या दिसत नाही आणि अशा जर मागण्या केल्या असतील आणि त्यांचं म्हणणं जर काही असेल ते ऐकून घेऊन तात्काळ त्याच्यावरती या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल। खरीपाचा हंगाम सुरू होतोय साहेब, पेरणीच्या वगैरे तयारी लगभग सुरू झालेली, अशा वेळेस नाही, त्या संदर्भामध्ये मी उद्या परवाच माहिती घेतो आणि त्या संदर्भात लगेच तात्काळ कारवाई दोन्ही ठाकरेंचे पक्ष एकत्र यावे अशी चर्चा सध्या सुरू आहे। त्या संदर्भात मी भाष्य करू नये असं माझं मत आहे, कारण मी खरं बोललेलं तुम्हाला चालत नाही, तुम्ही मी खरं बोललेलं दाखवत नाही, मला खोटं बोलता येत नाही। त्यामुळे त्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असेल तर मला द्या, तुम्हाला मी प्रेस नोट देतो। आपल्याला काय काय खरं काय त्यात काही मला बोलणं योग्य होणार नाही। नाही, त्या संदर्भामध्ये सन्माननीय अजितदादांनी आम्हाला पार्टी मीटिंग मध्ये सूचना केलेल्या आहेत की कृषी विभागाचा एक भाग आपला जिल्हा परिषद मार्फत या ठिकाणी काम करतो, त्यांच्याकडे जरा काम कमी असल्याचं दिसतंय, तर त्यांच्याकडे जास्त काम कसं देता येतील या संदर्भातल्या सूचना या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत। आणि त्या संदर्भात मी सचिव महोदयांनी सांगितलंय की जिल्हा परिषदमध्ये जे कृषी खातं आहे त्यांना आपल्यातल्या काही योजना त्यांना डायव्हर्ट करता येतील का या संदर्भात म्हणजे माहिती घेऊन आणि त्या संदर्भात ते कारवाई करण्यासाठी सांगितलंय। तो विभाग माझ्याकडे नाही, त्या विभागासाठी मी माननीय मंत्री महोदयाला विनंती करेन की लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांना, पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत द्यावी। त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्याला उत्तर आमचे प्रदेशाध्यक्ष देतील, त्यांना व्यवस्थितपणे उत्तर देतील। ओके।
ओके, थँक्यू. साहेब, गुजरातमधून महाराष्ट्रात बोगस बियाण्याची तस्करी होती नंदुरबार. त्याच्यावरती कारवाई सुरू आहे आणि बऱ्याचशा अधिकारी बऱ्याच लोकांवरती केसेस झालेल्या आहेत. त्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश त्या कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. एक मिनिट, आज आपण एक बैठक घेतली. आगामी महापालिका निवडणूक आहेत. महायुतीमध्ये सगळेच पक्ष महापालिका निवडणूक लढण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. काही जणांनी तरी भूमिका घेतलेली आहे. आपली राष्ट्रवादीची काय भूमिका राहणार आहे? जसा वरतून आदेश येईल याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणुकीची पूर्ण तयारी झालेली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका किंवा पंचायत समित्या या संदर्भात आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत. ज्याप्रमाणे वरतून आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी पुढे तत्पर राहू. खतांचा काळा बाजार शक्यतो होणार नाही अशा प्रकारच्या सूचना आम्ही कृषी खात्याला दिलेल्या आहेत. जर स्पेसिफिकली कोणत्याही ठिकाणी खतांचा काळा बाजार होत असेल असं शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिलं तात्काळ त्या कृषी केंद्रावर कारवाई करण्यात येईल आणि त्या कृषी अधिकाऱ्यावर पण कारवाई करण्यात येईल. पेरणीबाबत जोपर्यंत उघड या ठिकाणी मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी फार घाई करू नये. एक 2-4 दिवसाची उघड मिळाल्याशिवाय पेरणी करण्याचा अर्थ नाही. कारण कसं आहे, वातावरणामध्ये आता मान्सून सुरू झाल्याचं सांगता येते. जर वातावरणामध्ये पुन्हा जर पाऊस कंटिन्यू सुरू राहिला तर ती पेरणी व्हायला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडीशी 2-4 दिवसाची उघड या ठिकाणी मिळाली किंवा हवामानाच्या अंदाजानुसार त्यांनी पेरणी करावी अशी अपेक्षा.